जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सोंडाई किल्ल्यावर। तसं पाहता हा किल्ला एकदम अपरिचित किल्ला, छोटासा किल्ला आहे। माथेरानच्या म्हणजे तुम्ही जर समोर पाहिलं तर हे आहे माथेरान आणि माथेरानच्या बरोबर विरुद्ध बाजूला इथं हा सोंडाई किल्ला आहे। अनेक ट्रेकर्स भटकंतीसाठी या किल्ल्यावर येत असतात। जाऊयात सोंडाई किल्ल्यावर। सोंडाई गाड्याच्या पायथ्यापासून एक मळलेली वाट आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जाते। छोटी छोटी गावं आहेत, या गावांमधूनच ही वाट आपल्याला किल्ल्यापर्यंत घेऊन जाते। या कंपाऊंडमधून आतमध्ये आपल्याला यायचं आहे। एक छोटीशी चढण चढून आपण थोड्या सपाटीवर येतो। इथं आल्यावर समोरच आपल्याला सोंडाई दुर्गाची ही पाटी दिसते। या पाटीच्या शेजारून मळलेल्या वाटेनं आपण पुढे चालत राहायचं। 2 दिवसापूर्वी दसरा झालेला आहे आणि या दसऱ्यानिमित्त मंडळींनी गडपूजन केलेलं दिसते। किल्ला छोटासा जरी असला तरी चढण सरळ असल्यामुळे थोडी दमछाक होते। समोर जर आपण पाहिलं तर हे सोंडेवाडी गाव, या गावामधून आपण किल्ल्याकडे येतो आणि शेजारीच हे असलेलं मोरबे धरण। किल्ल्यावर काही ठिकाणी असे पॅच आहेत जिथे पावसामध्ये शेवाळ असेल तर पाय घसरू शकतो। ट्रेकर्सने घाई न करता अशा ठिकाणी व्यवस्थित चाललं तर अपघाताचा धोका कमी संभावतो। किल्ल्याच्या थोडंसं पायथ्याला आलो की आपल्याला इथं जोड टाकी दिसतात। कातळामध्ये कोरलेली ही जोड टाकी आहेत आणि पाणी एकदम स्वच्छ आहे। अशा रीतीने ही 2 जोड टाके या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि समोर किल्ल्याचा माथा दिसतो। वातावरण तयार झालेलं आहे आणि उष्णता, वातावरणातली ह्युमिडिटी वाढायला लागलेली आहे, त्याच्यामुळे गरम होतंय। थोडंसं तोंडावर पाणी मारून फ्रेश होऊयात। एकदम फ्रेश वाटायला लागले। चला आता पुढे जाऊयात। गडावर येताना पायथ्यापासून अगदी इथपर्यंत सुद्धा ही छोटी छोटी हॉटेल्स इथल्या ग्रामस्थांनी केलेली आहेत, त्यामुळं पर्यटकांची सोय होते। पण मग हा किल्ला न वाटता पिकनिक स्पॉट वाटायला लागतो। 50 ते 60 फुटी मला वाटतं कातळकडा असावा। त्याला चढायला एकदम मार्ग नसल्यामुळे या ठिकाणी लोखंडी शिड्यांची योजना केलेली दिसते। ही पहिली लोखंडी शिडी, याच्यावरून आपल्याला वर जायचं आहे। पुढे जाते। या शिड्या चढून वरती आल्यानंतर समोरच आपल्याला एक 2 खांबी पाण्याचं टाकं दिसतंय। किल्ला म्हटलं की पाणी हवंच आणि किल्ला जरी छोटा असला तरी इथं पाण्याची मात्र सोय केलेली दिसते। याच्या पलीकडे आणखी काहीतरी आहे। इथे सुद्धा
पाण्याचा टाका आहे, आतमध्ये समई आहे आणि थोडंसं दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. आणखी एक छोटीशी शिडी आहे मंडळी. इथून जेव्हा आपण या शिडीपाशी येतो त्याच्याच डाव्या बाजूला या दुर्ग संवर्धन करणाऱ्या मुलांना इथे एक पाण्याचं टाकं सापडलं. अतिशय या गवतामध्ये. हा मुलगा आपल्याला दाखवतोय, तुम्हाला जर ते दिसत असलं. वा, या ग्रुपने फक्त एका दिवसामध्ये हे एवढं मोठं कुंड साफ केलं. आणि तुम्ही जर इथे पाहिलं तर थोडंसं आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे हे सगळे हे गोटे. तर या एवढ्या मोठ्या संख्येने या कुंडामध्ये हे गोटे आले कुठून, हा मोठा प्रश्न आहे. हे इथं तयार केलेले नाहीत, एकतर खाली नदीमध्ये असणार किंवा आवर्जून तयार केलेले असणार. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या दुर्गावरची जी सोंडाई माता आहे त्या सोंडाई मातेला केलेला नवस आणि तो नवस फेडण्यासाठी कदाचित हे गोटे तयार करून या कुंडामध्ये टाकण्याची प्रथा त्या काळी असावी. अजूनही आपण पाहिलं तर 4-2 गोटे त्या पाण्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. इथून मागे आल्यावर पुन्हा या शिडीने आपण वरती जायचं. ही शिडी आपल्याला किल्ल्याच्या सर्वोच्च टोकापर्यंत घेऊन जाते. ही एक चांगली प्रथा मुलांनी सुरू केलेली आहे. ध्वजवंत आहे रोज करतोय का? हा किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरचा पोया नाही आणलं. मंडळी, ही सोंडाई माता आणि या ठिकाणी आता दुर्गपूजन आणि सोंडाई मातेचं पूजन या श्रीमद्रायागिरी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी केले जाते. आणि समोर जर आपण पाहिलं, समोरचं जे टोक आहे तिथं गवळी दादा म्हणून या देवीचा भाऊ आहे असं इथले स्थानिक गावकरी सांगतात.